राजीनामा देना पड़ेगा, देना पड़ेगा, देना पड़ेगा। राजीनामा देना पड़ेगा, शिंदे साहब को जवाब देना पड़ेगा, देना पड़ेगा, देना पड़ेगा, शिंदे साहब को जवाब देना पड़ेगा, देना पड़ेगा, देना पड़ेगा, टिकट किसने बेचा ये जवाब शिंदे साहब को देना पड़ेगा, देना पड़ेगा, देना पड़ेगा। जिल्हा प्रमुख पदा नागपुरात भाजप शिंदे गट शिवसेना युतीतील जागा वाटपाचा वाद आता उघडपणे रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे। उमेदवारीवरून संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट उमेदवारांचे फॉर्म जाळत तीव्र निषेध आंदोलन केलं। शिवसेना पूर्व विदर्भ विभागीय कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। 8 जागा मिळूनही स्थानिक कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे। यावेळी मंत्री आशिष जयस्वाल यांनी उमेदवारी विकल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले। भाजप शिंदेसेना युतीतील अंतर्गत वाद अधिक तीव्र होत असताना नागपुरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे युतीसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत। ऐसा है संपर्क नेता करके यहाँ के जो संपर्क नेता है वो कृपाल तुमाने जी है। आशीष जायसवाल सिर्फ संपर्क मंत्री है, लेकिन उन्होंने एंड टाइम पे शिवसेना को बेच दिया भारतीय जनता पार्टी के हाथों। मुझे बताइए कि ये बंडू तड़वेकर की लड़की जो प्रभाग 3 से और एक योगेश गोन्नाडे वो कई शिवसेना में है नहीं, सिर्फ उनके पास में वो हलबा समाज से रह के एक उनके पास में वैलिडिटी एसटी का सर्टिफिकेट रह के वो जहाँ भी उनको ऐसा एक प्यादा के तरह पे इस्तेमाल करती है कोई भी पार्टियां, आज उनको भी दी गई, उनके लड़की को भी दी गई। मैं आशीष जायसवाल जी से पूछता हूँ कि आपको ये अधिकार दिया किसने? यहाँ के लोगों ने यहाँ के शिव सैनिकों को पूछा गया क्या? आप अब ध्यान में रखिए जायसवाल जी, ये आपके माध्यम से बोलता है, ये सारी महिलाएं आपको नागपुर में घूमने नहीं देंगे। ये हम भी शिव सैनिक है, आंदोलन से खड़े हुए, हमने अपने घर की जान दिया शिवसेना के लिए। आप ध्यान में रखिए, आज हमारा वक्त आया कि हमने टिकट मांगना चाहिए, तो हमारे साथ ये अन्याय किसने दिया आपको? ये अधिकार आपको किसने दिया है? जब हम शिंदे साहब ने उठाव किया था और उठाव के बाद में हम लोग हैं, हमने यहाँ पर लोगों के मुंह से गद्दार सुना, हम लोग चाहते थे तो ये साले गद्दारों के साथ में गए, ऐसे लोग हैं हम लोग। फिर भी हमने वो चीज को लोगों के दिलों में बैठा ली शिवसेना, और आज हमारे को क्या करने वाले? आज बिल्कुल आशीष जायसवाल जी जहाँ मिलेंगे उनका घेराव होगा। महिलाएं जो मन में आएंगी, मी तुम्हाला महिलांना सांगतो, जे काही शेण काही त्याच्या तोंडावर टाकायचं टाका, जे काही केस लागायचे ते पाहून घेऊ। आम्हाला आम्ही शिवसैनिक आहोत, आम्हाला पोलिसांची पर्वा नाही, केस आमच्या आभूषण आहे। अशा 50 केस लावा, पण आम्ही या सर्व गोष्टीला तयार आहोत। पार्टी बिल्कुल काय उसके बाद की पार्टी है, पार्टी हमारी है, हमने सीजी है शिवसेना की पार्टी किसी के, हम एक शिंदे साहब के साथ में है, उस प्रामाणिक नेता के साथ में है। आशीष जायसवाल कोई नेता नहीं है। ये बात है हम आपके माध्यम से शिंदे साहब को भी बताना चाहती है कि इसने हमारे साथ गद्दारी किया है। साहब आप इस बात का ध्यान लीजिए, हम शिव सैनिक है और आप भी शिव सैनिक से इतने बड़े नेता बने हो, हमारा मन बहुत जल रहा है। और सबसे बड़ी ये महिलाएं आज इतने आक्रोश में है, ये काल वीरांगना का रूप लेने वाली है, ये आपके माध्यम से अभी उसे बता देता हूँ। कार्यकर्त्यांना सांगितलं की रामटेक मध्ये ते स्वतः शिवसेनेच्या पक्षातर्फे एकटे लढले, आणि तुम्हाला नागपूरमध्ये असं काय तुम्हाला प्रेशर आलं की तुम्ही भाजपच्या लोकांना शिवसेनेच्या तिकीट विकल्या, तुम्ही भाजपला विकला गेले। आणि जेव्हापासून शिंदे साहेबाची ही शिवसेना वेगळी झाली तेव्हापासून आम्ही महिला आणि हे सगळे पदाधिकारी त्यांचं काम करत आहे प्रत्येक मीटिंग आंदोलनामध्ये। आणि आज जेव्हा तुम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा जेव्हा वेळ आली तेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांना न्याय न देता भाजपच्या लोकांना तुम्ही इथे येऊन लढवत आहे, तुम्ही आमच्या छातीवर बसवत आहे कार्यकर्त्याच्या। आणि शिंदे साहेब नेहमी म्हणत गेले की कार्यकर्ता हा पक्षाचा पाठीचा कणा आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे। ही जी आमची मनातली खतखत आहे तुम्ही शिंदे साहेबांपर्यंत या मीडियातर्फे पोहोचली पाहिजे। आणि जेव्हा तुम्ही म्हणता की कार्यकर्ता हा पाठीचा कणा आहे आणि कार्यकर्ता हा मोठा झाला पाहिजे, तर मग आम्ही कार्यकर्ता आम्हाला हा अन्याय का आहे
माझ्या सुद्धा प्रभागामध्ये जी एससी राखीव सीट होती, जेंट्सची, पुरुषाची, त्याच्यावर सेनेचा उमेदवारी दिली आणि दक्षिणमध्ये पण भरपूरशा अशा सीटवर घोषणा करतायत, का करतायत? मी गणेश डोईफोडे, माजी नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना. आम्हाला शिंदे साहेबांनी शिकवलं की अन्यायाविरुद्ध उठून पेटा. आम्हाला हेच शिकवलं. आज आम्ही मागील 3 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेची तयारी करत आहोत. आम्ही इथे एक कार्यकर्ता जोडतो, एक शिवसैनिक जोडतो. आम्ही शिवसेनेचे कार्यक्रम घेतो, आम्ही शिवसेनेचे फलक लावत आहोत, आम्ही बूथ रचना करून राहिलो आहोत, आम्ही शिवसेनेचे सदस्य नोंदणी केली आणि ऐन वेळेवर आम्हाला सांगितलं. आता आमची इंटरव्ह्यू या कार्यालयामध्ये झालं, विदर्भ विभागीय कार्यालयामध्ये झालं. आम्हाला सांगण्यात आलं की यावेळेस आपण सर्व पूर्ण ताकदीने शिंदे साहेब आमच्या सोबत आहे आणि त्या शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये आपण चांगल्या प्रमाणात यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत आणि सर्वांना इथे न्याय मिळणार आहे. सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, माजी नगरसेवक सर्वांचा विचार केला जाईल. पण काल रात्रीपर्यंत आम्हाला सांगितलं की आपली युती तुटलेली आहे आणि काल रात्री हे 3 नेते 2 नेते कोण गेलं त्या गडकरी साहेबाच्या इथे आम्हाला माहित नाही. पण आशिष जयस्वाल जो रामटेकचा आमदार आहे त्यांनी कधी नागपुरात येऊन पाहिलेलं नाही, नागपूरच्या कार्यकर्त्याला विचारलं नाही, नागपूरच्या नगरसेवकांना विचारलं नाही, नागपूरच्या शिवसैनिकांना विचारलं नाही. ऐन वेळेवर आमची संपूर्ण ताकद त्या भारतीय जनता पार्टीच्या पायाखाली जाऊन विकून दिली आणि फक्त एक नगरसेवकाची तिकीट घेतली, जो बंडू तळवेकर माजी नगरसेवक आहेत. बाकी पूर्ण शिवसेनेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीला विकून टाकले. आम्ही आशिष जयस्वाल हा राज्यमंत्री रामटेकचा कधी तो नागपुरात येऊन पाहिला नाही, त्याचा निषेध करतो. त्यांनी नागपूरची पूर्ण शिवसेना उमेदवारी पूर्ण इथे विकून टाकली भारतीय जनता पार्टीला आणि हा निषेध आहे. आम्हाला न्याय पाहिजे. शिंदे साहेब, तुम्ही आम्हाला शिकवलं की न्याय मागासाठी तुम्ही एवढी मोठी शिवसेनेच्या विरोधात जाऊन तुम्हाला न्याय मिळत नव्हता, विरोधात जाऊन आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. आम्हालाही कुठेतरी वाटते की आमच्यावर अन्याय झाला. आज आम्ही 8 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वंचित राहिलेलो होतो. आज आम्हाला कुठेतरी वाटत होतं की आम्ही आज नागपूर महानगरपालिकेमध्ये